नमस्कार मित्रांनो, तुम्ही EPS 95 अंतर्गत पेन्शन घेत असाल किंवा भविष्यात पेन्शन मिळवण्याचा विचार करत असाल तर आजचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। पेन्शनची गणना करताना तुमच्या संपूर्ण पगाराचा विचार केला जातो का, की फक्त एका ठराविक पगाराच्या मर्यादेपर्यंतची रक्कम विचारात घेतली जाते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेन्शनेबल सॅलरी म्हणजे नेमके काय? आजच्या EPS 95 मास्टर सिरीजच्या एपिसोड 4 मध्ये आपण हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेणार आहोत। पेन्शनेबल सॅलरी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर EPS अंतर्गत पेन्शनची गणना करण्यासाठी विचारात घेतला जाणारा संबंधित वेतनाचा आधार म्हणजे पेन्शनेबल सॅलरी। पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, बेसिक सॅलरी आणि पेन्शनेबल सॅलरी हे नेहमी एकच असतील असे नाही। EPS 95 मध्ये लागू असलेल्या नियमानुसार पेन्शनेबल सॅलरी निश्चित केली जाते, म्हणून तुमच्या सॅलरी स्लिपवर दिसणारा एकूण पगार पाहून थेट पेन्शनची गणना करता येत नाही। 15,000 रुपये वेज सिलिंग का महत्वाचे आहे? EPS 95 बद्दल बोलताना वारंवार एक आकडा समोर येतो। 15,000 रुपये हा EPS कॉन्ट्रीब्युशन आणि पेन्शन कॅल्क्युलेशन संदर्भातील महत्वाचा वेज सिलिंग आहे। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे संबंधित वेतन 15,000 रुपयेपेक्षा जास्त असले तरी लागू असलेल्या EPS सिलिंग नुसार संपूर्ण वेतन आपोआप विचारात घेतले जाईल असे गृहीत धरता येत नाही। म्हणूनच माझा पगार 30,000 रुपये आहे म्हणजे EPS पेन्शन सुद्धा 30,000 रुपयाच्या आधारावर मोजली जाईल असा सरळ निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते। एक सोपे उदाहरण समजा, 2 कर्मचारी आहेत। कर्मचारी A पेन्शन रिलेटेड वेज 15,000 रुपये, कर्मचारी B पेन्शन रिलेटेड वेज 30,000 रुपये। सामान्य वेज सिलिंगच्या संदर्भात दोघांची गणना सारखीच होईल असे प्रत्येक परिस्थितीत म्हणता येत नाही, कारण लागू नियम, कॉन्ट्रीब्युशन हिस्ट्री आणि पात्रता महत्वाची असते। याच कारणामुळे EPS पेन्शन समजून घेताना फक्त आजचा पगार न पाहता पेन्शनेबल सॅलरी, पेन्शनेबल सर्व्हिस, लागू वेज सिलिंग, EPS कॉन्ट्रीब्युशन हिस्ट्री आणि संबंधित नियम हे सर्व घटक विचारात घेणे आवश्यक आहे। EPS पेन्शन समजून घेण्यासाठी 2 शब्द कायम लक्षात ठेवा। 1. पेन्शनेबल सॅलरी, पेन्शन कॅल्क्युलेशन साठी विचारात घेतले जाणारे संबंधित वेतन। 2. पेन्शनेबल सर्व्हिस, EPS अंतर्गत ग्राह्य धरली जाणारी सेवा। पेन्शनची गणना करताना हे दोन्ही घटक अत्यंत महत्वाचे असतात। सोप्या भाषेत सॅलरी गुणिले सर्व्हिस म्हणजेच पेन्शन कॅल्क्युलेशनचा आधार। मात्र प्रत्यक्ष फॉर्म्युलामध्ये EPS चे नियम वापरले जातात। EPS 95 पेन्शनसाठी सामान्यतः वापरला जाणारा फॉर्म्युला असा आहे, मंथली पेन्शन म्हणजे पेन्शनेबल सॅलरी गुणिले पेन्शनेबल सर्व्हिस भागिले 70। उदाहरण म्हणून समजा पेन्शनेबल सॅलरी 15,000 रुपये, पेन्शनेबल सर्व्हिस 20 वर्षे, तर 15,000 गुणिले 20 भागिले 70 म्हणजे सुमारे 4,286 रुपये। हे फक्त समजण्यासाठी उदाहरण आहे कॅल्क्युलेशन। प्रत्यक्ष पेन्शन अमाऊंट ठरवताना तुमची वास्तविक सर्व्हिस हिस्ट्री, पेन्शनेबल सॅलरी आणि लागू EPS नियम तपासणे आवश्यक आहे। मग बेसिक सॅलरी किती महत्वाचा? हा एक अतिशय सामान्य प्रश्न आहे। जर तुमचा ग्रॉस सॅलरी 40,000 रुपये असेल तर संपूर्ण 40,000 वर EPS पेन्शन कॅल्क्युलेशन होईलच असे नाही। EPS मध्ये कोणता वेज कंपोनंट आणि कोणती सिलिंग लागू आहे हे निर्णायक ठरते। म्हणून सॅलरी स्लिप पाहताना फक्त ग्रॉस सॅलरी यावर अवलंबून राहू नका। त्याऐवजी EPFO रेकॉर्ड्स मध्ये तुमच्या EPS कॉन्ट्रीब्युशन आणि पेन्शनेबल वेजेस कसे नोंदवले गेले आहेत हे तपासणे अधिक महत्वाचे आहे। आता येतो सर्वात चर्चेचा मुद्दा, हायर पेन्शन। हायर पेन्शन संदर्भात पेन्शनेबल सॅलरीचा विषय अधिक महत्वाचा आहे। हायर पेन्शन प्रकरणामध्ये सामान्य वेज सिलिंग पेक्षा
जास्त वेतनावर कॉन्ट्रीब्युशन आणि पेन्शन कॅल्क्युलेशन संदर्भातील वेगळे नियम, पात्रता आणि प्रक्रिया लागू होऊ शकतात. म्हणून सोशल मीडियावर दिसणारे पगार 30,000 रुपये आहे म्हणजे पेन्शन 30,000 वरूनच मिळणार किंवा हायर पेन्शन म्हणजे सर्वांना जास्त पेन्शन निश्चित असे दावे थेट खरे मानू नये. तुमच्या प्रकरणातील पात्रता आणि ईपीएफओ रेकॉर्ड्स निर्णायक असतात. पेन्शनेबल सॅलरी कशी तपासायची? तुमच्या ईपीएस पेन्शन बाबत अंदाज घेण्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरते. तुमची बेसिक सॅलरी, ऍप्लिकेबल वेजेस, ईपीएस कॉन्ट्रीब्युशन हिस्ट्री, पेन्शनेबल सर्व्हिस, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ एक्झिट, ईपीएफओ रेकॉर्ड्स, स्कीम सर्टिफिकेट असल्यास त्याची माहिती, हायर पेन्शन संबंधी ऍप्लिकेशन अगर ऑप्शन असल्यास त्याची स्थिती ही माहिती एकत्र केल्यावरच तुमच्या पेन्शन कॅल्क्युलेशन बद्दल अधिक अचूक अंदाज घेता येतो. महत्वाची सूचना, ईपीएस 95 पेन्शन संदर्भात प्रत्येक व्यक्तीचा सर्व्हिस रेकॉर्ड वेगळा असतो. म्हणून कोणत्याही व्हिडिओतील उदाहरणाची रक्कम तुमच्या खात्यातील अंतिम पेन्शन असेलच असे नाही. विशेषतः हायर पेन्शन, वेज सिलिंग किंवा पेन्शन इन्क्रीज याबाबत अधिकृत ईपीएफओ सरकारी निर्णय पाहणे आवश्यक आहे. आजच्या एपिसोड मधून काय लक्षात ठेवायचे? आज आपण 4 गोष्टी समजून घेतल्या. पहिली, पेन्शनेबल सॅलरी म्हणजे पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी महत्वाचा वेतनाचा आधार. दुसरी, 15,000 रुपये वेज सिलिंग ईपीएस संदर्भात अत्यंत महत्वाचे आहे. तिसरी, पेन्शनेबल सॅलरी आणि पेन्शनेबल सर्व्हिस हे दोन्ही पेन्शन कॅल्क्युलेशन मध्ये महत्वाचे आहेत. चौथी, हायर पेन्शन प्रकरणात वेगळे नियम आणि पात्रता लागू होऊ शकतात. आता एक प्रश्न उरतो, पेन्शनेबल सॅलरी समजली, पण पेन्शनेबल सर्व्हिस म्हणजे नेमकी काय? नोकरीतील प्रत्येक वर्ष ईपीएस पेन्शन मध्ये मोजले जाते का? ब्रेक इन सर्व्हिस असेल तर काय होते? आणि 10 वर्षाची सर्व्हिस पूर्ण करण्याचे महत्व काय? हे आपण ईपीएस 95 मास्टर सिरीजच्या एपिसोड 5 पेन्शनेबल सर्व्हिस कशी मोजली जाते मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर MM मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर ईपीएस 95 सदस्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.